त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टमधील भ्रष्टाचार गैरकारभाराला आवर घालावा, ललिता शिंदे। त्र्यंबकेश्वर हे हिंदुस्थानातील एक धर्मपीठ आहे। येणाऱ्या भाविकांची वर्षभर 12 महिने गर्दी असते। तेथे ट्रस्ट आणि विश्वस्त मंडळ पैसे कसे वाढतील याकडे लक्ष देत आहेत। त्र्यंबकेश्वरच्या मुख्य गाभाऱ्याजवळील उंबराजवळ गेलेल्या भाविकांना तेथील कर्मचारी धक्के मारतात, खांद्याला धरून ओढतात। जो भाविक भक्त संपूर्ण भारतामधून दर्शनासाठी येत आहे तो सामान्य रांगेतून तब्बल 7 ते 8 तास ताटकळत उभा राहून जेव्हा श्री त्र्यंबकेश्वर देवतेजवळ येतो तेव्हा अर्धा सेकंदही त्या भाविकाला दर्शनाची संधी उपलब्ध करून देत नाहीत। तसेच नेमलेल्या ट्रस्टींकडून पैसे उकळण्याच्या प्रवृत्तीला वेग आला असल्याचा गंभीर आरोप संस्थेचे माजी विश्वस्त ललिता शिंदे यांनी केला। नाशिक येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ललिता शिंदे म्हणाल्या की कुंभमेळ्याच्या निमित्ताने सध्या गर्दीचा उच्चांक वाढत आहे। हजारो भाविक श्री त्र्यंबकेश्वरच्या दर्शनासाठी विशेषतः शनिवार, रविवार, सोमवार हजारोंच्या संख्येने दर्शनासाठी गर्दी करतात। त्याकरिता आगामी कुंभमेळा समोर ठेवून मंदिर हे पहाटे 5 वाजेपासून ते रात्री 11 वाजेपर्यंत खुले असावे अशी मागणी करीत आहेत। याबाबत तुंगार मंडळी ट्रस्ट, पुजारी मंडळी यांच्याबरोबर बैठक घेऊन दिवसभराच्या 2 टप्प्यात सेवा द्यावी असे त्यांना सूचना देऊ शकता, पण हे करण्याचे धारिष्ट विद्यमान ट्रस्टी दाखवतच नाहीत। संपूर्ण देवस्थान ट्रस्ट हे फक्त आणि फक्त भाविकांकडून आपले उत्पन्न कसे वाढेल याकरिता उपाययोजना करीत आहेत। पेड दर्शन रक्कम 200 रुपये प्रति तिकीट हे अवैधपणे चालू आहे। याबाबत उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केलेली आहे। त्याचा निकाल लवकर येणं अपेक्षित आहे। आगामी कुंभमेळा दिवसागणिक भाविकांची वाढणारी संख्या, दर्शनासाठी भाविकांचे उंबराजवळ होणारे हाल, धक्काबुक्की, भाविकांना खांद्याला धरून ओढणे हे सर्व थांबवण्यासाठी त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टने काहीतरी ठोस निर्णय घेऊन भाविकांचे होणारे हाल थांबवले पाहिजेत। विशेष म्हणजे 2027 मध्ये पंकज भुतडा यांना विश्वस्त मंडळात संधी दिली असतानाही 2023 मध्ये त्यांच्या पत्नीला देखील संधी देण्यात आली। विश्वस्त कैलास घुले आणि पुरुषोत्तम कडलक यांचा कारभार तर जगजाहीर झाला आहे। हरियाणाच्या एका भाविकाला झालेली क्रूर मारहाण संपूर्ण देशाने पाहिली। करोडो रुपयांची देवाणघेवाण व आर्थिक गैरव्यवहार अजूनही चालू आहे। विश्वस्तांची लीला होत असल्याची चर्चा जिल्ह्यात होत असल्याचे मनोगतही त्यांनी व्यक्त केलं। त्र्यंबकेश्वर येथील गैरकारभाराबद्दल सविस्तर निवेदन चीफ जस्टिस मुंबई उच्च न्यायालय, डिस्ट्रिक्ट जज नाशिक, चेअरमन श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट, जिल्हाधिकारी नाशिक यांना देण्यात आला आहे। त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या ज्या 3-4 गोष्टींमुळे त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टची प्रतिमा अत्यंत मलिन झालेली आहे, अत्यंत मानहानी झालेली आहे त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टची आणि संपूर्ण भारतामध्ये हा विषय गेलेला आहे। तर ह्या पाठीमागे जो दर्शनाचा काळाबाजार, जो काही कडलक जे ट्रस्टी होते त्यांच्यावर कारवाई झालेली आहे, FIR झालेली आहे आणि आता त्यांना सेंट्रल जेलमध्ये ठेवलेलं आहे। पण ह्याच्या मूळ जे आहे याच्या मुळापाशी मी आज जाण्यासाठी आणि ह्या सगळा भारतामध्ये या लोकांना कळण्यासाठी आज मी एक आवाज उठवलेला आहे की ज्या कडलकांवर कारवाई का झाली त्याचं मूळ शोधा। तर हे जे 4 जण ट्रस्टी, चॅरिटी कमिशनर नाशिक, धर्मदाय सह आयुक्त यांनी जे निवड केली होती 2023 मध्ये, तेव्हा तिथे आर्थिक गैरव्यवहार झालेला आहे सुमारे 2.5 कोटींचा। आणि पंकज भुतडा नामक जो वकील आहे नाशिकमध्ये, त्याची बायको तिथे आत्ता जी ट्रस्टी घेतलेली आहे। तर माझ्याकडे देवस्थानचं एक असा ठोस पुरावा आहे की त्र्यंबकेश्वर विकास कुलकर्णी यांचे चेअरमन यांनी पंकज भुतडा यांना पुढील विचार करू नये वगैरे वगैरे, सत्यप्रिय शुक्ल हा गुंड आहे, तिथे गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे, असं सगळं लिहिलेलं असतानाही अकालींनी तिथे कुठलाही त्या पत्राचा विचार केलेला नाही आहे। आणि आता संशयाला बाधा 100% निर्माण झालेली आहे। आणि हे सगळं बघता आगामी कुंभमेळा 5 कोटी लोक येणार आहे। कुठलाही अनुचित प्रकार इथे काही घडला तर जबाबदारी निश्चित करावी। माननीय जिल्हाधिकारी साहेब आपण लक्ष घालावं आणि धर्मदाय आयुक्त साहेब आपण पण लक्ष घालावं आणि ताबडतोब 24 तासाच्या ट्रस्ट बरखास्त झालं पाहिजे आणि एक स्वच्छ आणि चांगल्या प्रतिमेचे लोक तिथे घेऊन त्र्यंबकेश्वरची देवस्थान हे परत नावारूपाला आणा। त्याचंही गरिमा आहे, अत्यंत श्रद्धास्थान आहे माझं आणि माझा कुठलाही पर्सनली स्वार्थ नाही आहे। त्यामुळे आपण त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट बरखास्त करा। ललिता शिंदे, माझी विश्वस्त, त्र्यंबकेश्वर। धन्यवाद। माहिती नव्हतं का? याचा अर्थ हे सगळे दोषी आहेत, तितकेच दोषी आहेत।
तर त्यांना हे ट्रस्ट बरखास्त झालंच पाहिजे आणि चांगली एक बॉडी निर्माण करा, स्वच्छ लोक घ्या, स्वच्छता प्रतिमा करा आणि त्र्यंबकेश्वर देवस्थानचं नावलौकिक वाढवा, गरिमा वाढवा. गरिमा इतकी मोठी आहे आणि तुम्ही चिल्लर गोष्टी करत बसले तुम्ही म्हणजे पहिले हे तर नोट करा की देवस्थान ट्रस्ट स्थापन करताना पहिली प्रायोरिटी सामान्य भाविकाचा विचार केला जातो आणि मग तुमच्या बाकीच्या गोष्टी तुम्ही पहिले त्यांचं म्हणजे येऊ द्या पैसा साधी पाण्याची एक बॉटलसुद्धा खडी साखरेचा खडासून देवस्थान देत नाही. आता त्यांनी काल 35 लाख रुपये गोळा केले 2 दिवसात. आजच्या मठाला बातमी आहे. म्हणजे काय हे काय देवस्थान आहे? अरे बऱ्याच गोष्टी आहेत की तुम्ही 50 मुलं तालुक्यातली दत्तक घ्या, 50 गावं पाण्याची टँकर ह्या गोष्टी देवस्थानांमध्ये करायच्या असतात सुरुवातीला. हे काहीच तुम्हाला काय तुम्ही पण बघत असाल नाशिकचे लोक आता त्र्यंबकेश्वरला काय सांगा मला असं कोणतं असं कोणती तुम्ही एक काय म्हणता उदाहरण मला द्या त्र्यंबकेश्वर देवस्थानने की हे त्यांनी सकारात्मक कार्य केलं. आता तर त्यांनी कालपासून 2,500चं ते त्याला तर म्हणजे हे मोठे जे सगळे अधिकारी एवढे मी त्यांना नमन करते. बाबांनो लक्ष घाला इकडे या देवस्थानावर आणि हा सगळा अत्याचार अन्याय थांबवा भाविकांचा.